आपण आलेलो आहोत केज तालुक्यातलं होळ या गावी. या ठिकाणी पाहायला गेलं तर एक संसार, एक कुटुंब उघड्यावर पडलेला आहे. जो घरचा करता मुलगा होता तो पुण्यामध्ये अपघाती त्याचं निधन झालेलं आहे आणि पाहायला गेलं तर आज घरची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे मराठवाडा संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी सांत्वनपर भेट दिलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी आर्थिक मदत देखील केलेली आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेण्यात. दादा, या ठिकाणची परिस्थिती पाहायला गेली तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. करता करता जो मुलगा होता तो अपघातात त्याचं निधन झालेलं आहे. आज तुम्ही या ठिकाणी भेट दिली, काय सांगा? प्रथमतः आम्हाला अजय हरिभाऊ शिंदे यांचे अपघाती निधन झालं हे आम्हाला कळालं आणि त्यांच्या घरची परिस्थिती बघताच मी समजा बाळाला फोन केले की आपण चला बाबा. आणि इथली परिस्थिती म्हणजे आता मनानं शब्दिक सांगणं म्हणजे योग्य नाही. तर मला एक सांगायचं की इथलं आपले जे स्थानिकचे जे आता खासदार आहेत, आमदार आहेत, ते इथून ह्या घराला भेट देणं अत्यंत काळाची गरज आहे. कारण का त्यांचे वडील, आज इथं मी परिस्थिती बघितली, त्यांचे वडील असून नसल्यासारखे आणि घरातला कर्तव्यगार मुलगा अजय यांचं अपघाती निधन झाल्यामुळं पहिल्यांदा ते संघटनेच्या वतीनं आम्ही बाळराजेदादा आवरे पाटलांना बोललात आणि त्यांच्या वतीनं आम्ही फुलाची पाकळी घेऊन इथं मदत घेऊन आलो. मला जास्त काय आज इथं सांगता येणार नाही. मी काय समाजातील जे आता कार्यकर्ते नेते असतात त्यांना काय आवाहन करणार या घराला उभं करण्यासाठी? आज पाहायला गेलं तर या ठिकाणी त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. तर समाजातील कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? मी समाजातल्या कार्यकर्त्यांना एकच सांगेन, प्रत्येकाने या घराकडे यावं आणि ह्यांना मदतचा हात जी काय घडतं ह्या परिस्थितीमध्ये करणं काळाची गरज आहे. कारण का आता सर्व चॅनलच्या माध्यमातून त्यांची परिस्थिती घराची बघायली. स्थानिक इथं समजा आता मगाशी मी राजसाहेब देशमुखशी बोललो, भाऊ तुम्ही या इथे भेट द्या, आणि जे काही चळवळीतले जे आहेत कार्यकर्ते त्यांनी इथून भेट देणं काळाची गरज आहे. आणि स्थानिक तर बाप्पानं इथं येणं काळाची गरज आहे. कारण का ते घर म्हणजे आता असून नसल्यासारखं आणि त्यांची वडिलांची परिस्थिती बघितल्यास असे माझे डोळे पाणवले. ह्याच्या पुढे काही जास्त सांगणार नाही. नक्कीच तुम्ही पाहू शकतात आपल्यासोबत वकील साहेब, काय परिस्थिती, कसा अपघात झाला, घरचा करता मुलगा होता आणि आज घरावर खूप मोठं संकट आहे. समाजातील कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? आमच्या होळीतील अजय हरिभाऊ शिंदे यांचं अपघाती निधन झालं. घराची परिस्थिती खूप वाईट होती. त्या मुलाला एवढं 18 तास मुलगा तिथं कंपनीत काम करायचा. जाताना मला भेटला की भाऊ मी निघालो म्हणला, उशिरा जातो म्हणला, म्हणजे कारखान्यात वगैरे करावं म्हणला, माझं सेटअप इथं नाही म्हणला, तिथं झालं म्हणला सगळं आणि मला करमत नाही म्हणला. वडिलाचं वडिलाचा अपघाती हे अपंग झालेले आहेत वडील आणि घराची माझ्या परिस्थिती बघून मी पुण्यातच 18 तास काम करतो आणि पुन्हा डिलिव्हरी बॉयचं पण काम करतो. तर माझं सर्वांना एक आव्हान आहे की आपण हे घर बसवण्यासाठी, कारण 3 मुलं आहेत आता, एक मुलगा